तर नमस्कार सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपला 6वा दिवस आहे क्लासचा आणि आज आपण पाहणार आहोत एक तर आपली फ्रिक्वेन्सी कशी मेंटेन ठेवायची, आपल्या मनाची फ्रिक्वेन्सी, आणि 6 चार टेक्निक बघणार आहोत. ते 6 चार टेक्निक ऍडव्हान्स लेवलचं टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पैशाचे नियोजन कसे करायचे आणि ते कोणत्या श्रेणीमध्ये किती किती टक्के पैसे आपले ठेवायचे ते दिलेलं आहे. आणि त्याची मदत कशासाठी होते तर तुम्हाला तुमच्या पैशामध्ये वृद्धी होण्यासाठी त्याची मदत होते त्या टेक्निकची. तर आपण बघूया. तर आपण फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी आपल्याला जर का मॅच करायची, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर आपल्या आयुष्यामध्ये आपण हे चार जे मित्र आहेत हे बरोबर घेऊन चालत असतो. बरेच लोकांचे हे खूप गुड फ्रेंड्स असतात आणि आपले काय नसतात. आपले ना काही जणांचे असतात, काही जणांचे नसतात, असं पुढं मागं असतं. पण शक्यतो प्रत्येकाच्या ह्याच्यात हे असतातच. तर राग, लोभ, मोह, मत्सर. कुणाला पैसा हवा असतो, कुणाला काय म्हणते नाव नाव हवं असतं, कुणाला आणखी काय हवं असतं, त्याला लोभ म्हणतात. राग तर आपण आपल्या सकाळी उठल्यापासून आपल्या नाकावर कधी कधी असतोच. काही मैत्रिणी अशा असतात की त्या खूप सायलेंट असतात, खूप छान असतात, त्यांच्या नाकावर अजिबात राग नसतो. मी अशाही फ्रेंड्स बघितल्यात. काही जणांना म्हणजे हे जे एवढे प्रकार आहेत ह्याच्यामुळे आपण ह्या चक्रामध्ये अडकत जातो आणि मग आपल्या तोंडून काहीतरी चुकीचे शब्द जातात आणि मग ते आपण कर्म घडवतो आणि ते त्या ब्रह्मांडापर्यंत पोचतात आणि ते पोचलेले शब्द आपल्याला तसेच रिटर्न येतात. म्हणजे जर का आपण एखाद्या व्यक्तीशी भांडत असू आणि ते भांडत असताना आपल्या तोंडून चुकून वाईट शब्द गेले तर त्याच्यात ब्रह्मांड आपल्याला तथास्तु म्हणतं आणि प्रॉब्लेम क्रिएट्स होतात. ज्या वेळेला आपण आपल्या मुलावर रागराग करतो त्यावेळेला त्याला जर का आपण चुकीचं बोलत असू तर आपण ते 4 वेळा त्याचा विचार करायला पाहिजे, कारण आपणच त्याला आशीर्वाद देत असतो आणि ब्रह्मांड तेच ऐकत असतं. सो मुलांशी बोलत असताना पण विचार करून बोलणं खूप आवश्यक आहे. तर फ्रिक्वेन्सी कशी चेंज होते बघा. हे मी काल पण दाखवलेलं होतं आपल्या समृद्धीच्या क्लासमध्ये. जर तुम्ही खूप शांत फील करत असाल तर तुमची फ्रिक्वेन्सी सगळ्यात हाय असते. पर्पल कलरचा तुमचा आवरामधला कलर असतो, तुमचा ऑरा जो असतो तो पर्पल असतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी साधारण 600 पर्यंत आपण आपले ते व्हायब्रेशन्स गेलेले असतात. जर आपण खूप आनंदी असू आणि खूप म्हणजे खूप आपल्या मनात किंतु सुद्धा नसेल कुठल्या गोष्टीचा, आपण खूपच आनंदी आहे तर तुमची फ्रिक्वेन्सी जाते 700 पर्यंत. तुम्ही मेडिटेशन करत असाल, आनंदी असाल, तुम्हाला सुखदुःखाशी तुम्ही इतके कनेक्टेड नसाल जास्त, म्हणजे स्वतःला द्रष्टा ठेवत असाल तर तुम्ही जाता 700 पर्यंत. तुमच्याकडे एक्सेप्टन्स असेल, जे काही आपल्या आयुष्यात होतंय आणि ते आपण एक्सेप्ट करायचं जर का आपल्याकडे तयारी असेल तर त्याच्यासाठी 350 फ्रिक्वेन्सी जाते. पण जसं जसं आपल्याला राग येतो, अँगर होतो, भीती वाटत असते, आपल्याला काहीही कधी कधी मरणाची भीती असते काही जणांना, कधी कधी आयुष्यामध्ये मी हे करू शकते का ह्याची भीती असते, गिल्ट फील असतं माझ्यामुळेच हे सगळं घडतं, हा जो एक मनातला आतला कोपऱ्यात जे असतं आपल्या, त्याच्यामुळं आपली फ्रिक्वेन्सी कायम लो राहते आणि ही लो फ्रिक्वेन्सी आपल्या काय म्हणतात उतरतीसाठी, आपल्या दुःखांसाठी कारणीभूत असते. म्हणून जर आपल्याला समृद्ध व्हायचं असेल, पैसा अट्रॅक्ट करायचा असेल, सुख अट्रॅक्ट करायचं असेल तर आपली फ्रिक्वेन्सी कायम ही वरच्या लेवलला राहिली पाहिजे. आणि हा आता ही मग तुम्ही म्हणाल बरोबर आहे मॅडम, तुम्ही सगळं सांगताय, फ्रिक्वेन्सी मॅनेज केली पाहिजे, मग राग, लोभ, मोह, मत्सर हे सगळं लांब ठेवलं पाहिजे, सगळं बरोबर आहे, मग ते करायचं कसं? ते आयुष्यामध्ये त्याच्यावर कंट्रोल कसं ठेवायचं? आपल्याला पुढच्या व्यक्तीनं कसंही वागलं तरी राग आला नाही पाहिजे असं कसं शक्य आहे? बरोबर आहे. मी रेकॉर्डिंग चालू केलंय ना. तर हे जे घटक मी तुम्हाला समोर दिलेत ना, हे आपली सिस्टीम, आपली जी एनर्जेटिक सिस्टीम आहे ही डॅमेज करतात. आपले पैशाच्या संदर्भातले ऊर्जा डॅमेज करण्यासाठी हे घटक कारणीभूत असतात. म्हणजे आपले वैयक्तिक अनुभव जे आपण मागं डिस्कस केलंय, मागं जे काही आपल्या आयुष्यात घडलं ते आपले वैयक्तिक अनुभव. सामाजिक दबाव म्हणजे आपण समाजात राहून काहीतरी आपल्याला दुसरे करतात मग आपल्याला करावंच लागतं, ते असतात सामाजिक दबाव. भावनिक सहवास म्हणजे आपण ज्याच्याशी अटॅच असतो
त्याच्या संदर्भात जे काही तुमच्या वाट्याला येतं ते तो असतो भावनिक सहवास. त्याच्यातूनही आपली एनर्जी सिस्टीम डॅमेज होते. आर्थिक अडचणी असतात आयुष्यामध्ये खूप साऱ्या. मग ते कोणत्याही असू दे. कधी कधी पैसा नसतो, कधी कधी साधं आपल्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि तुम्हाला एकदम पैसा खर्च करावा लागतो. ह्या ज्या असतात ह्या ह्या आर्थिक अडचणी असतात आणि ह्यामुळे येते अस्थिरता. आपली पूर्ण एनर्जी सिस्टीम डॅमेज होऊन जाते, पैशाच्या ऊर्जा अपडाऊन होऊन होऊन जातात आणि मग आपल्याला काहीच सुचत नाही. काही जणांचा स्वभाव असा असतो की ते इतरांसोबत तुलना करण्यात गुंग असतात. म्हणजे काय, तर त्यांच्या घरात इतकं आहे तर माझंही असायला पाहिजे, त्यांचं आहे तर मलाही इतकं मोठं घर घ्यायला पाहिजे. पण आपण आपलं हांतरून बघून पाय पसरावे म्हटलं जातं ना, तर त्याप्रमाणे थोडासा विचार तोही करावा लागतो. आपण आपली एनर्जी सिस्टीम मेंटेन ठेवण्यासाठी आपली आपली चादर किती मोठी आहे, आपण किती मोठी उडी मारली पाहिजे आणि तुलना केली पाहिजे का नाही, ह्याचाही विचार करावा लागतो. तुलना करून आपण कधीच कोणाशी आपण आयुष्य सुखानं जगू शकत नाही. अवास्तव अपेक्षा, आपण खूप साऱ्या अपेक्षा करत असू एखाद्या व्यक्तीकडून किंवा आता आपल्या घरात जो कोणी आता मोठा माणूस असतो आणि ते जर का सगळं घर चालवत असतील तर आपल्या कधी कधी खूप अपेक्षा असतात. मग त्यांनी हे करायला पाहिजे, मग त्यांनी ते करायला पाहिजे, मग मला असंच पाहिजे. ह्या अपेक्षा असतात, ह्या आपल्याला काय करतात, दुःखी ठेवतात. ह्या अपेक्षा आपल्याला खूप दुःख देतात आणि ह्या अपेक्षांमुळेच आपण आपली एनर्जी सिस्टीम डाऊन करतो आणि आपलं काय म्हणतो, आपल्या तोंडून किंवा आपले शब्द त्याच्यामुळे बदलतात. हे सगळं कारणीभूत कशासाठी आहे? आपले शब्द बदलतात. ते शब्द कारणीभूत कशासाठी आहेत? आपले एनर्जी सिस्टीम डॅमेज करण्यासाठी. आलं लक्षात? टंचाई. मग आपल्याला कायम असं वाटत राहतं, कधी कधी घरात बरंच असतं की आपण, अरे माझ्याकडे हेच नाहीये, माझ्याकडे तेच नाहीये. किंवा काही संपलं तरी तयारी नसते की अरे मी आहे त्याच्यात काहीतरी ऍडजस्ट करून हॅपी राहते. ही पण तयारी थोडीशी मनाची ठेवावी लागते ना कधी कधी तरी. वाईट ज्या वेळेला दिवस येतात त्यावेळेला. तर ती जी मानसिकता असते ती बदलायला पाहिजे आणि आपले भूतकाळातले कर्म जे असतात, कधी कधी आपण जुने काहीतरी कर्म असतात आणि ते त्यामुळं आपल्या त्या कर्मांच्यामुळं आपल्याकडे पैशाचे प्रॉब्लेम्स आलेले असतात. काही काही जण बघा की आले की पैसे सगळेच उडवून टाकतात आणि मग ती जी कर्म असतात ते मग पुढं पुढं भोगावं लागतं ना, कारण ते काही सुटत नाही. मग आता ही एनर्जी सिस्टीम मॅनेज कशी करायची, हे आपलं आतल्या वर्ल्डवर आपलं बाहेरचं वर्ल्ड डिपेंड असतं. हे आपण काल बघितलं समृद्धी शक्तिपात मध्ये पण आणि इथेही बघितलं. मग आपण दुःखी का असतो? आता तुम्हाला जर का कायम हॅपी राहायचं असेल तर तुम्हाला काय आवश्यक असतं? आता आपण एनर्जी सिस्टीम शिफ्ट कशी करायची ते बघायचं. म्हणजे आपण आता लोअर एनर्जीला आहोत तर आपल्याला कायम चांगल्या एनर्जीमध्ये कसं राहायचंय हे बघायचं. तर तुम्हाला कायम चांगल्या एनर्जीमध्ये राहण्यासाठी, तुमची एनर्जी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? पहिल्यांदा हेल्दी बॉडी पाहिजे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या शरीरावर कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. आपलं शरीर कसं स्ट्रॉंग ठेवता येईल, त्याला कितपत पॉझिटिव्ह ठेवता येईल, त्याचा विचार केला पाहिजे. तुमच्या शरीराचे प्रॉब्लेम तुम्ही समजून घेतले पाहिजेत आणि मग तुम्ही पुढे पाऊल टाकलं पाहिजे. म्हणजे जर का समजा मी एक्झाम्पल देते, आपले पाय दुखतायत, तर जर का खूप पाय दुखत असतील तर पहिल्यांदा आपण त्याच्या मागचं कारण शोधलं पाहिजे की आपण चालत नाही का, मग आपण दिवसभर उभारून काम करतो का, मग आपण काय करतो का का नुसतंच बसतो दिवसभर, त्याला व्यायाम मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं थिंकिंग केलं पाहिजे. का आपण उन्हात जात नाही, आपल्याला कॅल्शियम मिळत नाही, ह्या गोष्टींचा विचार करून आपण मग डिसिजन घेतला पाहिजे की आपण काय करायचं. कधी कधी दिवसभर उभारल्यामुळे पायांमध्ये सर्क्युलेशन होत नाही. काही जणांचं काम असं असतं की त्यांना दिवसभर उभं राहावं लागतं आणि मग ते सर्क्युलेशन न झाल्यामुळे पाय दुखतात. जर हे तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही काय कराल? फिरायला जर रोज 1 तास काढला तर ऑटोमॅटिकली तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे आपण आपल्या अंतर्मुख होऊन विचार करणं आवश्यक आहे. माइंडफुलनेस, तुम्ही कायम मेडिटेशन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 5 मिनिट करा, 10 मिनिट करा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा, पण आपण थोडंसं तरी मेडिटेशन केलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला तुमचं मन सापडेल, तुमच्या मनातल्या उलाढाली सापडतील आणि मग तुम्ही त्याच्यावर काम करू शकाल. ज्यावेळेला आपण मेडिटेशन करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपण आपल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये बदल करून लवकर आणू शकतो. जर मेडिटेशन न करणारा माणूस समोर आला आणि मेडिटेशन करणारा माणूस समोर आला तर करणाऱ्याला कळतं की अरे आज मी जरा हे चुकीचं केलं, उद्या मी हे बरोबर करायला पाहिजे.
हे लक्षात येतं. म्हणून माइंडफुलनेस आवश्यक आहे. लव्ह आणि रिलेशन्स पण आवश्यक आहेत, कारण आपली नाती ही तेवढीच इम्पॉर्टंट असतात आपल्याला हॅप्पी राहण्यासाठी. भले ते घरातले असू देत, आपल्या मैत्रिणींसोबत असू देत, आपल्या मित्रांसोबतचे असू देत, आपले रिलेशन तितकेच छान राहणे आवश्यक आहे, तर आपण हॅप्पी राहतो. ते रिलेशन कसे छान ठेवायचे हे सुद्धा आपल्यावर डिपेंड असतं. समजा एखादी मैत्रीण तिचा स्वभाव वेगळा असेल, तर तिला मॅच करून घेऊन आपल्याला त्रास न होता आपण कसं पुढे जायचं ह्याचाही आपणच प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपले रिलेशन्स चांगले राहतात. कधी कधी काही काही रिलेशन तोडलेले चांगले असतात, तर कधी कधी काही काही रिलेशनला समजून घेऊन पुढे जाणं चांगलं असतं. समजून घ्यायचं पुढच्याला, कारण ती जर व्यक्ती तेवढी महत्वाची असेल आपल्या आयुष्यामध्ये, तर मग तिथं तडजोड करावी लागते आणि ती तडजोड आपण केली पाहिजे. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. अपडेटेशन अपडेटेशन म्हणजे आपल्याला काय, मग अपडेट करत राहिलं पाहिजे. आपण काहीतरी छोट्या छोट्या शिकत राहिलं पाहिजे. जर का आपल्याला खूप मोकळा वेळ असेल, तर तुम्ही जर स्वतःला अपडेट करत राहिला तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे, तर तुम्हाला काय होतं, तुमचं मन प्रसन्न राहतं आणि तुम्हाला हॅप्पी राहायला मदत होते. वेल्थ काय आहे, तर वेल्थ म्हणजे तुमच्याकडे पैसाही पाहिजे. मग तुम्ही जर का रिकामे असाल, तुम्हाला काहीतरी वेळ असेल, तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यातून काहीतरी विचार करून काहीतरी पर्याय काढू शकता. पहिला बेबी स्टेप करू शकता, काहीतरी छोटे छोटे सुरू करायचं. जसं एखादी लेडीज असते, तिला दुपारचा वेळ रिकामा असतो थोडासा, तर ती काय करते, असे काहीतरी कोर्स करते, किंवा आता बरेचसे गव्हर्नमेंटनं पण लेडीजसाठी खूप सारं सुरू केलंय. असं काहीतरी बघत राहते आणि मग तिला समजा मसाले चांगले करायला येत असतील, तर ती काय करते, त्यातनं थोडंसं ट्रेनिंग घेते, थोडासा पैसा आपल्या घरातल्यांच्याकडनं मागवून घेते आणि थोडं थोडं काहीतरी करायला सुरू करेल. पहिल्यांदा छोटे छोटे पॅकेट्स करून सॅम्पल म्हणून देईल. मग नंतर तिच्याकडे एक ऑर्डर येईल. एक ऑर्डर आल्यावर थोडे 2 महिने गेल्यावर आणि 4 ऑर्डर येतील. 4चं माउथ पब्लिसिटी होऊन 100 ऑर्डर येतील. हे चक्र मग चालू होतं. म्हणजे मग तुमच्याकडे पैसा यायला लागतो, तुम्हालाही बरं वाटायला लागतं. हेल्थ आणि वेल्थ दोन्हीचा बॅलन्स होतो. स्पिरिच्युअलिटी ही सगळ्यांसाठी महत्वाची आहे, कारण आपली मनशांती ही आपल्याला मिळते ती फक्त स्पिरिच्युअलिटीमुळे मिळते. खूप अंधश्रद्धामध्ये वाहत जाणं योग्य नाहीये, पण तुम्ही तुमच्या मनाला शांतता मिळण्यासाठी थोडंसं अध्यात्माकडे वळलं पाहिजे. काहीतरी वाचन करा, वेगवेगळी चांगली पुस्तकं वाचू शकता, की जेणेकरून तुमचं मन स्थिर व्हायला मदत होईल. एक लक्षात घ्या, हे सगळं फिरतं आपल्या मनाच्या भोवती फिरतं. आपलं मन म्हणजे आपला आतला आवाज. हा आतला आवाज तुम्ही चांगला ठेवलात, की तुम्हाला सगळं तुमचं शरीर, तुमचं मन, म्हणजे हेल्थ आणि वेल्थ आणि रिलेशन सगळे साथ देतात मग. त्यामुळं आतल्या मनावर काम करा. आणि आपण योग मेडिटेशन जे करतो, ते कशावर काम करतं, आपल्या मनावर काम करतं. आणि आपल्याला कंटाळा येतो बसायचा तिथे, कारण आपण म्हणतो अरे खूप स्लो आहे, धाबडदिंगा पाहिजे, आम्हाला नाही बसायचं, मेडिटेशन किती वेळ करायचं. पण त्या मेडिटेशनचा फायदा इतके मोठे आहेत, की आपण ते इमॅजिन करू शकत नाही, इतके सुंदर परिणाम आपल्या बॉडीवर होतात त्याचे. त्यामुळे मेडिटेशन खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपली फ्रिक्वेन्सी टिकवून ठेवण्यासाठी. आता हेच काल आपण श्रीमंत लोक कसे असतात ते बघितलं, श्रीमंत लोक. आणि सगळ्यात महत्वाचं आता हा आहे ओम. तुम्ही जर का रोजच्या रोज सकाळी आणि संध्याकाळी ओम उच्चारण करत असाल, उ आणि म एकत्र येऊन ओम तयार झालेला आहे. जर तुम्ही ह्याचं उच्चारण करत असाल, तर तुम्हाला तुमच्या घरातले व्हायब्रेशन्स बदललेले समजतात तुम्हाला. ओमचा उच्चार तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर जर का तुम्ही सगळे तुमची भांडी टेबलवर मांडलीत, तर ती भांडी टेबलवर मांडून, हे मी जे काय मेन सांगते ते तुम्ही नोट डाऊन करून घेत राहाल, की जर का टेबलवर राहिलीत, टेबलवर अशी ठेवा, ती ओपन करून ठेवा, त्याच्यावरची झाकणं बाजूला काढा आणि त्याच्यावर हातातले व्हायब्रेशन त्याच्यामध्ये ओमचे तरंग पास करा. 25 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला जितकं शक्य असेल तेवढ्या वेळा ते ओमचं उच्चारण तुम्हाला करायचंय. ह्याचा तुम्हाला फायदा काय होईल, तुमच्या घरातली सगळी मंडळी, जर का किरकिर करत असेल, भांडत असेल, की त्या किरकिरीमुळे आपल्या घरातलं वातावरण बदलतं, फ्रिक्वेन्सी बदलते, आपल्याला बरं वाटत नाही, घरातलं सगळे व्हायब्रेशन्स खराब होऊन जातात, उदास होतं घरामध्ये. हे जर बदलायचं असेल तर हे करायचं. तर तुम्ही ज्यावेळेला हे करायला सुरुवात कराल, त्यावेळेला तुम्हाला हळूहळू हळूहळू असा एक्सपिरियन्स येईल, की घरामध्ये शांतता नांदत आहे, घरातली लोक समजूतदार होत आहेत हळूहळू.
का तर ते फक्त ओमच्या व्हायब्रेशनमुळं. कारण ह्या विश्वाचं जे काही मूळ आहे ते ओम आहे. त्याच्यामुळं ओम उच्चारण हे खूप महत्वाचं असतं. उ आणि म याप्रमाणे तुम्ही ओम उच्चारण करू शकता. तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर किंवा मग तुमच्या मुलांकडनं पण हे करून घ्या, की त्यांची एकाग्रता वाढेल, बुद्धिमत्ता, त्यांना ग्रास्पिंग कपॅसिटी त्यांची खूप डेव्हलप होईल. त्यांचा आयक्यू चांगला होईल, त्यांची 5 पंचेंद्रिय चांगली काम करायला लागतील. त्यामुळे इतके सारे फायदे हे ओममुळे मिळतात, तर तुम्ही ह्याचाही उपयोग करू शकता. हे मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी चांगली राहण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सांगतेय, की जेणेकरून तुमच्या आयुष्यात कायम समृद्धी टिकून राहावी. आता ब्रीदिंग लाईक अ सुमराई. तर सुमराई ही एक जमात आहे. आणि तर मी ज्या वेळेला रॉबिन शर्मा यांचं एक वेल्थचं पुस्तक वाचत होते, त्यावेळेला त्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं होतं. तर हे काय आहे? तर मी तुम्हाला जे सांगितलं, तुम्ही योग योग करून, मेडिटेशन करून तुम्ही स्वतःच्या श्वासावर ज्या वेळेला कंट्रोल आणाल, त्यावेळेला तुमचं मन कंट्रोल होतं, करेक्ट? तर खोल श्वास ज्या वेळेला तुम्ही घेता, त्यावेळेला तो श्वास तुमच्या मनावर कंट्रोल करतो. आपण ब्रिदिंगचं प्रॅक्टिस का करतो? कारण तुम्ही ज्यावेळेला श्वासावर लक्ष देऊन जाता, त्यावेळेला तुमचं मन ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये येतं. मग ब्रिदिंग लाईक अ सुमराई म्हणजे काय? तर हे जे लोक असतात ते काय करतात, पहिला त्यांच्याकडनं काय प्रॅक्टिस करून घेतलं जातं त्या 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 मॉबकडनं, की त्यांनी फक्त श्वासावर लक्ष द्यायचंय. आणि तो श्वास आला आणि गेला असा पाहिजे, की तिथे ना एक असं पीस लावतात नाकाच्या पुढे. आणि ते हललं नाही पाहिजे इतका संथ श्वासाचं ते प्रॅक्टिस करतात. ज्या वेळेला आपलं ही ब्रीदिंग अशा लेवलला येईल ना, त्यावेळेला आपण मनाने, शरीराने, सगळ्याने सुखी होऊ. कारण जीवनात कितीही दुःख येऊ दे, तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी डाऊनला जाणारच नाही. तुम्ही इतके बॅलन्स्ड व्हाल. म्हणून त्या लोकांना ह्याचं ट्रेनिंग दिलं जातं, की हे ब्रीदिंग कसं करायचं. हे ब्रीदिंग काय असतं? आपल्याला ज्यावेळेला एखादं काहीतरी संकट आल्याने त्याला ते आव्हान आपल्याला पेलायचंय, त्यावेळेला मानसिक आणि भावनिक दृष्ट्या स्ट्रॉंग राहायचं जे काय ताकद देतं ना, ते हे ब्रीदिंग देतं. परत आपण ज्यावेळेला डिजिटल जगामध्ये जगत असतो, त्यावेळेला त्रास होतात काही काही बरेच आपल्याला मेंटली भरपूर त्रास होतो. आपण सारखं लॅपटॉप बघितल्यामुळे, मोबाईल बघितल्यामुळे ते कंट्रोलमध्ये येतं. जर का आपण ह्या प्रकारचं ब्रीदिंग करायला शिकलो तर. मग हे जे सुमराई लोक असतात, हे ह्या श्वासोश्वासाचा उपयोग कामामध्ये करतात आणि स्वतःचं आयुष्य समृद्ध करतात. म्हणून जर का तुम्हाला आयुष्यात समृद्ध व्हायचंय, तर स्वतःच्या श्वासावर काम करा. ज्यावेळेला स्वतःच्या श्वासावर काम कराल आणि तुमचा श्वास स्टेबल राहायला सुरुवात होईल, त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमचं मन स्टेबल होईल आणि मन स्टेबल झाले की फ्रिक्वेन्सी बॅलन्स राहील. हे लक्षात घ्या. पुढं तुम्ही फोटो काढून घेत राहा, तुम्हाला जशी जमेल तसा. हाऊ टू मार्क स्ट्रॉंग एनर्जी सिस्टीम. मग तुम्ही हे जे आहे हे एवढं जर बॅलन्स केलं, तुमचं तत्वज्ञान तुम्ही जर का लक्षात ठेवलं, की आपले कर्म कसे बॅलन्स करायचे, आपलं आध्यात्मिक आरोग्य कसं मेंटेन करायचं मेडिटेशन करून, किंवा तुम्ही मंदिरात जाऊन मेडिटेशन करू शकता. काही स्वतःला बॅलन्स करण्यासाठी तुम्ही कोणताही पर्याय वापरू शकता. तर तुम्ही ज्या वेळेला हे सगळं बॅलन्स करता, तुम्हाला ज्यावेळेला कळतं की सगळं काही ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आपल्याला बॅलन्स करायची आहे. सर्व काही ऊर्जा प्रणालीपासून सुरू होतं आणि त्यासाठी आपल्याला ध्यान करायचंय. भूतकाळातले कर्मांच्या कॉर्ड कटिंग करायच्या आहेत. देवाशीच पण संबंध जुळवून ठेवायचा आहे. आध्यात्मिक आरोग्य मेंटेन करायचंय. तत्वज्ञानाप्रमाणे म्हणजे जे काही मी तुम्हाला बघा एवढे दिवस झालं सांगतेय, त्याचा थोडासा विचार करून आपल्या आयुष्यात बदल करायचा आहे. त्यावेळेला तुमची जी ऊर्जा प्रणाली आहे ती स्ट्रॉंग होते. तुमचं आभा मंडल स्ट्रॉंग होतं. लक्षात येतंय? आता मणिरेखी बॉक्स कसं बनवायचं आपण बघितलंय, क्रिस्टल ग्रिड कसं लावायचं बघितलंय. काही शंका असतील तर नंतर आपण घेऊ याच्यामध्ये. आता सकारात्मक विचारांविरुद्ध सकारात्मक भावना कशा काम करतात बघा. सकारात्मक विचारसरणीमुळे सकारात्मक भावना उत्तम परिणाम देतात. म्हणजे काय सांगते मी तुम्हाला. आपण जर का भावना निर्माण केली की मी सुखी आहे, बरोबर आहे,
पण नुसतीच ती भावना राहिली म्हणजे मनात आली आणि नुसतं नंतर विरघळून जाते. भावना काय होते, मनात येते आणि विरघळून जाते. पण त्याला तुम्ही सकारात्मक विचारसरणीची जोड दिली म्हणजे तुम्ही विचारही त्या विचारांमध्ये तुम्ही स्वतःला अ, त्या साच्यामध्ये तुम्ही स्वतःला घातलं की नाही मी खरोखर सुखी आहे. मी आज माझ्याकडे हवा तेवढा पैसा आहे, आज माझ्याकडे हवं तेवढं सुख समृद्धी आहे, माझ्या घरामध्ये नात्यांमध्ये प्रेम आहे आणि मी खूप सुखी आहे. ही ज्या वेळेला तुमची विचारसरणी होईल तर तुम्ही काय केला, भावनेला सपोर्ट केला. करेक्ट. लक्षात आलं सगळ्यांच्या, तुम्ही भावनेला सपोर्ट केला आणि त्या सपोर्टमुळं तुमचं काय होणार आहे, तुमचं जे काही एम असेल, तुम्ही जे काही मनात तुम्ही काय जे ठरवलं असेल ते कम्प्लीट व्हायला मदत होणार आहे. सकारात्मक भावना ही कारणांपेक्षा लक्षणांवर जास्त काम करते. म्हणजे ही सकारात्मक भावना तुम्ही जी तयार कराल ती काय करेल, कारणांवर काम करणार नाही, ती लक्षणांवर काम करेल. पण तुम्ही जर का विचारांची त्याला जोड दिली तर काय होईल, तुमचा रिझल्ट पण चांगला येईल. लक्षात घ्या, हे ह्याचा गोंधळ लक्षात येतो का बघा. भावना आणि विचार, कधी कधी आपली भावना वेगळं सांगत असते, विचार वेगळे सांगत असतात. म्हणजे बघा, तुम्हाला गाडी घ्यायची आहे तर तुमचं मन म्हणतंय की नाही मला गाडी घ्यायची आहे. ही झाली तुम्ही क्रिएट केलेली भावना. आणि तुम्ही त्याला विचारांची जोड दिली तर काय होतं, कधी कधी विचार असा येतो काय, नाही 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 असं कसं शक्य आहे, माझ्याकडे काय एवढे पैसे आहेत का, मला शक्य नाही. मग तसं नाही, ह्या दोन्हीला ज्यावेळेला तुम्ही एकत्र आला, विचारांनाही त्या विचारांचा सपोर्ट त्याला द्या, भावनेचा सपोर्ट विचारांना द्या, दोघांना एकत्र आणा. डिफरंट डिफरंट ठेवू नका. तर काय होईल, ऑटोमॅटिकली तुमचे रिझल्ट पॉझिटिव्ह मध्ये उतरतील. निरोगी ऊर्जावान प्रणाली असलेले सकारात्मक वृत्तीचे लोक अधिक आनंदी, निरोगी आणि यशस्वी असतात. ज्यांची ऊर्जा, आता मी तुम्हाला ऊर्जा कशी मेंटेन ठेवायची सांगितली, ती जी ऊर्जा आहे ती तुम्ही मेंटेन ठेवली की तुम्हाला काय होणार आहे, ते ते मेंटेन ठेवणारे जे लोक असतात, तुम्ही आता आता टाटांचं बघता किंवा बऱ्याच मोठमोठे श्रीमंत लोक आहेत त्यांचं बघता, तर त्यांची ही जी ऊर्जावान प्रणाली असते ना, ही स्ट्रॉंग असते. त्यांचे व्हायब्रेशन्स अपडाऊन होत नाहीत लवकर, म्हणून ते आनंदी, निरोगी आणि यशस्वी आयुष्य जगतात. आणि तसं आयुष्य जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हालाही ह्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. फक्त क्लास झाल्यावर सगळं संपवायचं नाहीये, आपण ह्यावर काम करायचंय आणि आपले अफर्मेशन्स देऊन आपल्या विचारांना स्ट्रॉंग करायचंय. आपल्या स्वतःच्या वाईट भावना स्वतः कशा दुरुस्त करायच्या हे आपण शिकलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आपल्याला स्वतःला ट्रेन करायचंय की आपण आपल्या वाईट भावनांना कसं विचारांमध्ये बदलायचं. तर आता तुम्हाला एक अ, विचारांना बदलण्याचं एक टेक्निक सांगते. तर काय करायचंय बघा, ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये वाईट विचार येतील, कधीही काही कोणत्याही क्षणी असू देत, पैशाचे असू देत, आरोग्याचे असू देत, कशाचेही असू देत, तर तुम्हाला काय करायचंय, ज्या वेळेला हे विचार तुमच्या मनात येतील त्यावेळेला तुम्हाला एकच काम करायचंय की एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 5 सेकंद तुम्ही श्वास घेतला, तो रोखून धरायचा आहे आणि तो ज्या वेळेला तुम्ही रोखता आणि मनातल्या मनात काउंट करता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं मनातल्या मनात काउंट करायचं. तुम्ही 5 काउंट श्वास घेतला, 10 काउंट श्वास रोखलाय, पण तुम्ही मनात काय करायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा. आय एम अ हेल्थ मॅग्नेट, आय एम अ हेल्थ मॅग्नेट, आय एम अ हेल्थ मॅग्नेट. किंवा नाही, माझा जर का तुमच्या काहीतरी पैशाच्या संदर्भात अडचण असतील तर हा, तर काय करणार तुम्ही, आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट, ते तो पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये घोळायचा आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही हे कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल आणि मग काय करायचा, हात काढायचा, श्वास सोडून द्यायचा. ज्या वेळेला तुमचा मेंदू पॉझिटिव्ह विचार करतो त्यावेळेला काय होतं, ऑटोमॅटिकली तुमचं, तुम्ही श्वास रोखून जेवढं म्हणता त्यावेळेला तुमच्या निगेटिव्ह विचारांची फ्रिक्वेन्सी तेवढीच कमी झालेली असते. हे प्रयत्न करून बघा सगळेजण. ज्यावेळेला तुम्ही श्वास घेता आणि नाक बंद करून ज्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता त्यावेळेला तुमच्या मनामधले पण व्हायब्रेशन्स बदलतात आणि ऑटोमॅटिकली आपल्या श्वास सोडल्यानंतर तुम्हाला बरं वाटायला लागतं. लक्षात आलं वाईट विचारांवर कसा मात करायची. ते जमत नसेल तर कट 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 मेथड वापरा. ते जमत नसेल तर
परमेश्वराकडे तुमचं जिथं तुम्हाला शांत वाटतं मंदिरांमध्ये जाऊन बसा, जर खूप वाईट विचार तुम्हाला त्रास देत असतील तर. आणि जे लोक नामस्मरण करतात त्यांच्यासाठी ह्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. जो कोणी परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये असतो ना, त्याच्या मनात सारखं तोच विचार चालू असतो, तर ज्यावेळेला वाईट विचार येतो ना, त्यावेळेला देवाचं नाव घ्यायला सुरू करायचं. तर हे जर तुम्ही काही काही गोष्टी पाळल्या तर तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी व्यवस्थित बॅलन्स ठेवू शकता. तर आता आता पुढचं, आता आपण बघणार आहे, तुम्हाला मी सिम्बॉल्स काढायला सांगणार आहे ऍक्च्युली. नाही, आपल्याला 6 4 टेक्निक बघायचंय. ओके. वाजले किती? 6. आपण सिम्बॉल काढून बघणार आहे. 6 4 टेक्निक. हा, आज आपण 6 4 टेक्निक बघणार आहे. ही टेक्निक काय खूप अवघड नाहीये, पण तुम्ही हे बघून घ्या आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यात छोट्या छोट्या बरण्या काढून फक्त तिथंही लिहून घ्या. खाली जे मी लिहिलंय ते लिहा. मी तुम्हाला आणि सांगते त्या बरण्यांचं प्रत्येकाचं नाव मी मराठीत सांगते. ह्या 6 बरण्या काढून घ्या ओळीनं तुमच्या बुकमध्ये. ह्याला 6 जार टेक्निक म्हणतात. मनी मॅनेजमेंट सिस्टीम. आपण आपल्या पैशाला योग्य प्रकारे कसं त्याचं व्यवस्थापन करायचं, त्याचं हे गणित आहे. ओके. तुम्ही बरण्या काढून घ्या. त्यातल्या पहिल्या बरणीवर 55% लिहायचंय, दैनंदिन गरजा. पहिल्या बरणीवर काय लिहायचंय? 55% लिहायचं, दैनंदिन गरजा. मग त्यामध्ये ते आपण काय येतं ते नंतर बघू. त्या बरणीची काय करा, एक बरणी काढा, त्याच्यासमोर लाईन खाली ठेवा. म्हणजे काय होईल, तुम्हाला पुढे जे लिहिता येईल, जे मी नंतर सांगणार आहे ते. म्हणजे जसं समासाच्या जवळ तुम्ही जर एक बरणी काढली तर त्याच्या पुढे थोड्याशा लाईन्स रिकाम्या ठेवा, की जेणेकरून तुम्ही मी जे माहिती देईल ते तिथं समोर लिहा. त्याच्या खाली दुसरी बरणी काढा, त्याच्या खाली तिसरी बरणी काढा, चौथी काढा. पुढची आहे, दुसरी बरणी आहे 10% लॉंग टर्म. लॉंग टर्म स्पेंडिंग म्हणजे मोठी खरेदी, गुंतवणूक. तिसरी बरणी आहे 10%, प्ले. प्ले म्हणजे खेळ, मनोरंजन. चौथी बरणी आहे 10% एज्युकेशन. पाचवी बरणी आहे 10% फायनान्शियल. फायनान्शियल म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. आणि लास्ट बरणी आहे 5% डोनेशन. 5% डोनेशन. ओके. आता सगळ्यांचं लिहून झालं असेल, तुम्ही कॅमेरे बंद केले त्यामुळे मला काही दिसत नाही. तर जर का तुमचं सगळ्यांचं लिहून झालं असेल तर मी पुढचं सांगायला सुरू करते. तर पहिली जी बरणी आहे, आपण जे काही आपलं इन्कम आहे महिन्याचं, तुम्हाला तुमचं इन्कम माहित असतं महिन्याचं, प्रत्येकाला माहिती आहे इन्कम, बरोबर आहे? तर तुमचं जे इन्कम असेल ते तिथं कडेला लिहायचं. तुम्ही लमसम पण रक्कम घेऊ शकता. मी तुम्हाला प्रॅक्टिकलच सांगतेय. तुम्ही लमसम रक्कम लिहू शकता, काय असेल ते, समजा 10,000 15,000, बरोबर आहे, महिन्याचं इन्कम. तर ह्या महिन्याच्या इन्कम मधले 55% हे तुम्हाला तुमच्या 55% रक्कम ही तुम्हाला तुमच्या रेंट, फूड, आता तिथं समोर जे मोकळी जागा सोडली ना तिथं लिहून घ्या. अन्न, वस्त्र, निवारा, ट्रॅव्हलिंग आलं त्याच्यामध्ये, प्रवास आला तुमचा, तुम्ही कुठे जाणार असाल, येणार असाल, ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्या सगळ्या ह्या 55% मध्ये येतात. ओके. त्याच्यानंतर म्हणजे जे घरामध्ये तुमच्या लागतं, अन्न धान्य काय असेल ते सगळं, दुधाचा खर्च, ह्याचा खर्च, त्याचा खर्च, तो सगळा खर्च असतो, तो ह्या 55% मध्ये येतो. नंतरच्या बर्नीकडे तुम्ही गेला तर 10% हे लॉंग टर्म लिहिलंय आपण, बरोबर आहे? मग मोठी गुंतवणूक, मोठी खरेदी, हे जे काही असतं, किंवा एखादा मोठा वैद्यकीय खर्च निघतो, म्हणजे मेडिकल इमर्जन्सी येते,
घराचे डाऊन पेमेंट भरायचं असतं, गाडीचं डाऊन पेमेंट भरायचं असतं, आपत्कालीन परिस्थितीसाठी जे पैसे असतात ते ह्या 10% मध्ये येतात. म्हणजे आहेत का हल्ली? जे आपण आणखी कमव आणखी जे आपण कमवतो त्यातले 10% रक्कम ही तुम्हाला कुठं द्यायची आहे? लॉंग टर्म साठी द्यायची आहे, ही मोठ्या खरेदीसाठी 10% काढून ठेवायची बाजूला. मग ती रक्कम साठवून साठवून पुढे मग तुम्ही काहीतरी खरेदी कराल, पण ती 10% तुम्हाला तुमच्या पेमेंटमध्ये, तुमच्या काय म्हणतात, तुमच्या टोटल प्रॉफिट जे असेल महिन्याचं त्यातनं एवढी रक्कम बाजूला काढायची आहे. नंतरचे हे 10% जे आहेत तुमच्या टोटल प्रॉफिट मधले, ते राहतील खेळ. खेळ म्हणजे काय? हे जे आहेत ना, हे खेळ म्हणजे काय असणार आहे तर हे मनोरंजन. म्हणजे आपण आपल्या स्वतःसाठी, मनोरंजनासाठी, आनंदी मजा करण्यासाठी, आपण ज्यावेळेला सुट्टी असते त्यावेळेला आपण मजा करायला जातो, पिकनिकला जातो, मनोरंजनाला जातो, ते हे 10% वापरायचे त्यात. तुम्ही तुमच्या मनीचं व्यवस्थापन असं करायचंय. 10% तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी वापरायचे, आनंदासाठी वापरायचे, सुट्टीतल्या एंटरटेनमेंटसाठी वापरायचे. पुढचे हे जे 10% आहेत, चौथ्या बरणीतले 10% जे आहेत, हे तुम्ही कोचिंग आणि बुक्स. म्हणजे काय? तर आयुष्यात आपण जगत असताना स्वतःसाठी काहीतरी करावं लागतं. ज्या वेळेला तुम्ही एखादी रक्कम कमवताय त्यावेळेला स्वतःच्या एज्युकेशनवर थोडासा पैसा खर्च करावा लागतो. कारण तुम्हाला स्वतःला अपग्रेड करणं तेवढंच आवश्यक असतं. भले तुम्ही एखादी गृहिणी असाल किंवा तुमचा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असेल, तर तुम्ही स्वतःला अपग्रेड करत राहिलात तर नवीन नवीन जे काही नॉलेज येतं ते तुम्हाला मिळत राहतं. म्हणून हे 10% बाजूला काढायचे स्वतःसाठी. लक्षात आलं? त्याच्यानंतर येते इन्व्हेस्टमेंट, सॉरी, फायनान्शियल 10% इन्व्हेस्टमेंट. हे फायनान्शियल 10% म्हणजे काय? नाही, मी तुला, हा, बरोबर आहे. हे शिक्षण म्हणजे ह्याच्यात काय आलं, ह्याच्या पुढे लिहून घ्या, एज्युकेशनच्या पुढे, की ह्याच्यामध्ये पुस्तकं, अभ्यासक्रम, प्रशिक्षण हे सगळं त्याच्यात आलं. तुम्हाला एखादं पुस्तक खरेदी करायचं ह्याच्यात आलं. तुम्हाला तुमच्या नॉलेज अपग्रेड करण्यासाठी काहीतरी खरेदी करायचं ते सगळं ह्याच्यात आलं, ह्या 10%मध्ये. तुम्ही कुणाला प्रशिक्षण सॉरी, आपल्याला कुणाकडनं तरी प्रशिक्षण घ्यायचंय, काही शॉर्ट टर्म कोर्सेस शिकायचे, ते सगळं ह्याची हातनं जाणार. म्हणजे तुम्ही तुमचा तेवढा मनी महिन्याचा बाजूला काढायचा आहे जेवढा इथं दिलेला आहे तो. ही जी पाचवी बरणी आहे त्यात आहे फायनान्शियल. फायनान्शियल म्हणजे तुमचं आर्थिक स्वातंत्र्य. म्हणजे समजा तुम्ही जर का कुठे इन्व्हेस्ट करत असाल, स्टॉक मार्केट आहे, सध्या बरेच जण म्युच्युअल फंडमध्ये घालवतात, सध्या बरेच जण शेअर मार्केट करतात, काही जण बिशी ठेवतात, काही जण, म्हणजे असे वेगवेगळे मार्ग आहेत काही. ते जे त्यासाठी जे काढणार आहेत ते फक्त तुमच्या टोटल 100% पगारातले हे 10%च गेले पाहिजेत तिकडे. बरोबर आहे? त्याच्यानंतर येतो आपण शेवटच्या जारकडे. शेवटचा जो जार आहे त्याच्यात आहे 5% गिव्ह. 5% गिव्ह म्हणजे, हे लक्षात घ्या, हा जो जार आहे ना, हा तुमच्या कर्मांना ब्रेक करणारा आणि तुमच्याकडे मनीला तिपटीने अट्रॅक्ट करणारा जार आहे हा. हा जार 5% दिसतो तुम्हाला, पण तो तुम्हाला खूप सारी समृद्धी आणणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. कारण हे जे 5% तुम्ही महिन्याला जे कमवता त्यातले काढता, तर हे तुम्ही धर्मादाय संस्थेला द्या, गरजू लोकांना द्या, की एखाद्या 5% प्रत्येक महिन्याच्या बाजूला काढून वर्षातले साठले की कुणाला तरी दान करा. किंवा वेगवेगळ्या संस्था असतात की ज्यांना गरज असते वेगवेगळ्या अशा रकमांची, त्यांना तुम्ही ती रक्कम द्या. जसं आपल्यामध्ये तुम्हाला सांगते, वेद विद्यालय आहेत. पुण्यामध्ये, इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी वेद विद्यालय चालतात. आणि ह्या वेद विद्यालयांना, ही धर्मादाय संस्था आहे, तर ह्या वेद विद्यालयांना त्यांची ते रोजची दिनचर्या चालवण्यासाठी मदत लागत असते. बरोबर आहे? ते तुम्हाला सरळ पावती बिवती सगळं सिस्टमॅटिकली देतात. ते तर काही गफला नाहीये. पण त्या वेदविद्यालयामध्ये जी मुले शिकतात ते आपल्या धर्माची शिकवणूक शिकतात. वेगवेगळे ते त्यातून एक चांगली काय म्हणते, वेद पठण करणारी व्यक्ती निर्माण होते. अशा काही काही संस्था असतात, त्यांना तुम्ही ती मदत देऊ शकता. किंवा एखादी अंधांची शाळा असते,
वृद्धाश्रम असतो. पण लक्षात घ्या की त्यांना कितपत गरज आहे हेही आपण त्यावेळेला अभ्यास केला पाहिजे. पण महिन्याचे तुम्ही हे 5% तुम्ही बाजूला ठेवू शकता आणि तुम्ही कुणालाही मदत करू शकता. ही तुम्ही केलेली मदत डायरेक्टली युनिव्हर्स काउंट करतो आणि त्याची तिपटीनं वाढवून ते पैसे तुमच्याकडे परत येतात. हात मोकळे ठेवा. युनिव्हर्स पण तुमच्यासाठी हात ओपन करेल. तुम्ही जर का हात बंद केलेत दुसऱ्यांसाठी, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार आहे? तर तुम्हालाही तोच प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे. ओ सॉरी, एक मिनिट. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? सगळ्यांना कळलं? झालं लिहून सगळ्यांचं? फिक्स? ओके. हा होता आजच्या दिवसातला आपला महत्वाचा टप्पा, कारण आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. तर हे जे आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आता ह्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस करणार आहे. हे सगळ्यांना कळलं का? सगळ्यांना कळलं? म्हणजे म्हणजे आता आता एक काम करायचंय. तुम्ही आज ना, तुम तुम्ही कोणी कोणी कमवता आय डोंट नो, मला माहित नाहीये. पण तुम्ही काय करा, स्वतःच एक महिन्याचं जे इन्कम असेल ते त्या वहीमध्ये लिहाल. ओके? आज करायचं ते. आज तुम्ही ते ते इन्कम तुमच्या वहीमध्ये ते तर खाली जे तुम्ही केलंय ना त्याच्या खाली लिहाल. आणि त्या इन्कमचे 55% किती होतात? त्या इन्कमचे 10% किती होतात? मग तुम्हाला स्वतःवर खर्च किती करायचा आहे ते तुम्ही काढाल. ओके. आणि तुम्ही ते मला माझ्या पर्सनलवर पाठवा. ग्रुपवर नका टाकू. पर्सनलवर टाका. कारण तुम्हाला कळेल की आपण आपल्या लाईफचं मनीचं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे. आणि तुम्ही 100% हे जे जे श्रीमंत लोक आहेत ना, ते ही प्रोसेस फॉलो करतात म्हणून आज ते इतके श्रीमंत आहेत. त्यांच्या पूर्ण होल त्यांचा जो प्रॉफिट असतो त्याच्यातला 5% किंवा कधी कधी त्यापेक्षाही जास्त रक्कम ही अशा गोष्टींसाठी जाते. आणि म्हणून त्यांच्याकडे लक्ष्मी जास्त अट्रॅक्ट होते. हा साधा सिंपल रूल आहे. म्हणून पैसा असणाऱ्याकडेच पैसे जातात. तुम्हीही चालू करा आणि तुम्ही मला पुढच्या 6 महिन्यातला रिझल्ट सांगा. थोडे पैसे द्या. मी असं म्हणत नाही, गृहिणीला समजा तिच्या मिस्टर जर 100च रुपये देत असतील, त्यातला 1 रुपया तर गल्ल्यात टाकाल ना हो? 1 रुपया. तो 1 रुपया कधीतरी एखादं मूल एखादं उपाशी असेल आणि तुमच्याकडे काहीतरी मागायला आलं, तर त्याला तुम्ही काहीतरी घेऊन द्याल. बरोबर आहे की नाही? म्हणजे असं काही समजायचं नाही की माझ्याकडे पैसेच नसतात आणि मी काही करूच शकत नाही, असं नाही म्हणायचं. कट, क्लिअर, डिलीट. आलं लक्षात? हे तुम्हाला करायचंय. हे बघा, तुम्ही देताय हे तुमचं चांगलं कर्म आहे. ती जर पुढची व्यक्ती फ्रॉड करणारी असेल तर ते तिचं कर्म आहे. तुम्ही ते युनिव्हर्सवर सोडून द्या. पण तुम्ही देताना चांगल्या मनानं चांगल्या भावनेनं दिलंय, हा तुमचा चांगलेपणा आहे. त्यामुळे तुम्ही पुढचा काय करतो ह्याचा विचार करून डोक्यातली फ्रिक्वेन्सी खराब करून घेऊ नका. पुढचा काहीही करू दे, तुम्ही तुमच्याकडून चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही तो व्यक्ती आपल्याकडे इतका तळमळीनं मागत होता म्हणून तुम्ही त्याला 1 रुपया दिलेला. पण जर त्या 1 रुपयाचा उपयोग तो चुकीच्या कारणासाठी करत असेल तर त्याला आपण जबाबदार नाहीये. ती त्याची मानसिकता आहे. आलं का लक्षात सगळ्यांच्या? समजलं? ह्याप्रमाणे राहायचंय. आता आपण काय करणार आहे बघा. किती मिनिटं राहिली आहेत? साधारण 15 मिनिटं आहेत ना? हा. तर तुम्हाला प्रत्येक सिम्बॉल तुमच्या वहीमध्ये साधारण 11 वेळा काढायचा आहे. ओके. मी तुम्हाला समोर सिम्बॉल दाखवते, तर तुम्ही काय करायचंय, प्रत्येक सिम्बॉल तुम्हाला 11 वेळा काढायचा आहे. पहिल्यांदा डॉलर होता ना आपल्याकडे. डॉलर इकडे असेल, पुढे असेल खूप. एक मिनिट, मी त्याला छोट करते स्क्रीनला. हा. आता हा आहे डॉलर. ओके. तर हा डॉलर सिम्बॉल तुम्हाला
11 वेळा तुमच्या वहीमध्ये काढायचं आहे. एस काढायचा, मध्ये रेष ओढायची, असं 11 वेळा वहीमध्ये काढा. त्याच्यानंतर मी सिम्बॉल बदलते, आपण युरो सिम्बॉल कडे जाऊ, कारण तुम्हाला अट्युनमेंट करताना ह्याचा उपयोग होणार आहे. आपण सगळे सिम्बॉल चार्ज करताना शेवटची जी अट्युनमेंट आहे त्याच्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे. तर 11 वेळा काढायचं आहे. मी थोडंसं पाणी पिऊन येते तेवढ्या वेळा. तुम्हालाही पाणी प्यायचं असेल तर पिऊन घ्या. प्रियांका, रेकॉर्डिंग चालू आहे ना? सोनल मॅडम, रेकॉर्डिंग चालू आहे का बघा? मला इथं नाही. चालू आहे, चालू आहे. हा, आहे ना? ओके ओके, ठीक. सगळे सिम्बॉल आपण इथेच करत आहोत, कारण आपल्याला घरी आपण एकदा कामाला लागलो की आपल्याला काही त्याकडे बघायला मिळत नाही. सो आपण काय करू, इथे माझ्या समोरच केलेलं बरं असतं. एखादा क्लास लागला तर एक्स्ट्रा घेता येतो आपल्याला, पण इथेच काम केलेलं चांगलं, कारण बायकांना काय घरी वेळ नाही मिळत परत. आणि आपण रविवारी किंवा सोमवारी सकाळी अटेंडमेंट घेणार आहे. मी तुम्हाला ग्रुपवर तसं टाकेल. शक्यतो शुक्रवार शनिवार क्लास नसेल, कारण उद्या तुमचा मे बी पोर्शन सगळा पूर्ण होईल उद्या. युरो सिम्बॉल 11 वेळा काढायचा आहे. झाला की मला फक्त कुणीतरी एकानं थंब दाखवा, मग मी मॅनिफेस्टेशनचं दाखव. झाला? ओके. हा आहे मॅनिफेस्टेशनचा एक पूर्ण अखंड सर्कल काढायचं, ब्रेक केलेलं नव्हे. अखंड सर्कल काढायचं आणि त्याच्यामध्ये एक रेष ओढायची. हा आहे मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल. आणि मैत्रिणीनं एक लक्षात ठेवा की ज्या दिवशी आपण आपलं ऍक्टिव्हेशन होईल, अट्युनमेंट होईल, त्याच्यानंतर आपला क्लास असेल ते ऍक्टिव्ह करण्यासाठी ऍक्टिव्हेशनचा, तो क्लास थोडासा जास्त वेळ चालेल. त्या दिवशी तुम्ही ऍक्टिव्हेशन करून तुम्हाला अफर्मेशन्स देणार आहे मी, की जे अफर्मेशन तुम्ही लिहून तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणू शकता.
आणि प्लस मग त्या दिवशी तुम्ही तुमचे विचार शेअर करू शकता, क्वेश्चन्स विचारू शकता, तर थोडासा जास्त वेळ चालेल तो क्लास. मॅडम तो क्लास आपण रविवारी घेतला तर? हो, मला चालेल. तुम्हाला चालत असेल तर सांगा. तुम्ही मला सांगा, मी रविवारी घेईन, नो प्रॉब्लेम. तुम्हा सगळ्यांना सुट्टी असते का? सोमवारी ना नंदेचं लग्न आहे, मावस नंदेचं. तर हळदीला जाणार आहे आम्ही, आळंदीला लग्न येते. मग मग तुम्हा सगळ्यांना रविवारी अटेंडमेंट चालते का सकाळी? तर किंवा क्लासमध्ये नाही, रविवारी सकाळी तुम्ही अटेंडमेंट घ्या, म्हणजे कारण क्लासमध्ये मग वेळ जाईल क्लासमध्ये अटेंडमेंट द्यायची म्हटली तर, आणि मग तेवढं डिस्टर्ब होतो, संध्याकाळी डिस्टर्बन्स जास्त असतो ना घरामध्ये. सकाळी हो, ते अटेंडमेंट घेऊ. सकाळीच छान आहे. हा, मग रविवारी सकाळी आपण अटेंडमेंट घेऊ आणि मग संध्याकाळी हो. क्लास म्हणजे आपला संपेल. शुक्रवार शनिवार सुट्टी राहील. उद्या तुमचा चालेल. सगळा पोर्शन संपतो पूर्ण शिकवून. हो चालेल. ओके, म्हणजे रविवार डन की सकाळी सकाळी अटेंडमेंट आणि संध्याकाळी क्लास. जर तुम्हा सगळ्यांना जमत असेल रविवारी जरा लवकर, तर मला मेसेज कराल, तर मग मी अर्धा तास लवकर सुरू करेन. चालेल. ओके, ठीक आहे. मॅनिफेस्टेशन झालं. हो. ओके, मॅनिफेस्टेशन झाल्यानंतर आपल्याला बघायचा मिडा स्टार. मिडा स्टार दिसतोय का बघा तुम्हाला जरा. दिसतोय? नाही. दिसत नाहीये ना? ओके, थांबा जरा. परत मला हे बंद करून शेअरिंग करावं लागेल. हा, आता दिसेल बघा. आलं? आता तो कसा काढायचा आहे बघा. हा स्टार इकडून इथून इकडे बघा, मी पेन्सिल फिरवतीये. इथून आला खाली. ओके. इथून गेला वर. पुन्हा आला खाली. इथून गेला वर तिरका. इथून खाली अप, ह्या बाजूला वर जाऊन तो इथं मिळतो. ओके, लक्षात आलं? ही आहे पहिली स्टेप. ही एक. इथे आहे 2. इथे आहे, हे आलं 3. हे आहे 4. इकडे येऊन परत इकडे जातं त्यावेळेला हे आहे 5. इकडून इकडे येतं खाली त्यावेळेला हे आहे 6. 7. आणि हे आहे 8. 11 वेळा काढायचा मिडा स्टार. आपलं पण आयुष्य त्याच्यासारखं सोन्या सोन्या असं सोन्यानं सगळं भरून गेलं पाहिजे, म्हणून त्याला मिडास स्टार म्हणतात. मिडास राजा होता ना, तसा. मिडास राजा जिथं हात लावेल तिथं सोनं होत होतं, म्हणून ह्या स्टारला नाव पडले मिडा स्टार. हा आपल्याला जे काही हवं ते सगळं देतो. म्हणून तर आपलं जे मनी कार्ड आहे त्याच्यावर पण मागे मिडा स्टार आहे. मी जसे नंबर लिहिलेत तसे लिहा पहिल्या ह्याला स्टारला, आणि नंतरचा स्टार तुम्ही फास्ट काढायचं प्रॅक्टिस करा. रेष सरळ जाते, खाली येते, वर जाते, खाली येते, पुन्हा तिरकी जाते, परत खाली आली, वर गेली आणि जोडली गेली. कारण तो हवेत पण काढता यायला पाहिजे, असा 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 असा.
हा सिम्बॉल काढायलाच वेळ लागतो जरा. आणि जर का तुम्हाला कोणताही सिम्बॉल सिद्ध करायचा तर तो तुम्हाला, म्हणजे आता समजा मी तुम्हाला अटेनमेंट झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की एखादा सिम्बॉल आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे, तर तो 108 वेळा प्रॅक्टिस करायचा, ती तुमची अटेनमेंट होऊन जाते. शक्यतो आम्ही असं त्यावेळेला प्रार्थना केलेली असते की तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्ही सगळ्याबरोबर तुमची फ्रिक्वेन्सी मॅच व्हावी, पण तरी सुद्धा कधी काय तुम्हाला वाटलं आपली ताकद कमी झालीये किंवा आपल्याला नाही होत आहे, ते व्हायब्रेशन जाणवत नाहीये, तर तुम्ही ते प्रॅक्टिस 108 वेळा करायचं. मग पुन्हा सगळे सिम्बॉल ऍक्टिव्हेट होतात. आणि जी सिम्बॉल काढलेली पानं असतील ती रद्दीत नका टाकू, कारण आपण ते सिम्बॉल काढलेले असतात. तर तुम्हाला जर का कधी वाटलं ते आता मला फाडायची आहेत ती, तर ते सरळ एक भांड ठेवा, त्या पाण्यात ते प्रवाहित करा आणि मग ते झाडांच्या मातीमध्ये मिक्स करून टाका, झाडांना ते पाणी घाला. कारण नदीमध्ये सोडलं तरी प्रदूषण होतं, मग ते असलं काहीतरी करण्यापेक्षा हे बेटर पर्याय असतो. उद्या गोल्डन पिरामिडचं मेडिटेशन असेल ना उद्या. झालं सगळ्यांचं काढून? ज्यांनी ज्यांनी आता काही जणांना रेंज प्रॉब्लेम असेल, काही जणांनी व्हिडिओ बंद ठेवले, तुम्ही नंतर परत रेकॉर्डिंग बघून ते प्रॅक्टिस करा. ओके, फिनिश. मॅडम ती खाली रेड लाईन मारायचं आहे का? नाही नाही, रेड लाईन मारावीच अशी नाही. हे फक्त तुम्ही हा मिडा स्टार काढायचा आहे. ती रेड लाईन का दिली आहे, म्हणजे त्याची कुठली बाजू सरळ ही कळावं ना आपल्याला, म्हणून ती रेड लाईन दिली. नाही तर मग आपले गोंधळ होऊन जाईल, कुठून सुरू करायचं आणि कुठे एंड करायचं.
झालं का? ओके, डन. चला, म्हणजे आता सगळे सिम्बॉल तुमच्या हातात बसलेले आहेत. जरी एखादा विसरत असेल तर मध्ये आधी कधीतरी हवेत स्वतःच स्वतः काम करत असतं तेव्हा काढून बघत जावा सिम्बॉल्स. डॉलर सिम्बॉल सगळीकडे वापरायचा आहे. तुम्ही डॉलर सिम्बॉल वापरायला सुरू करा सगळीकडे. ओके, सोडू नका एकही असे टाइम सोडू नका की तुम्ही वापरू नाही शकणार आहे. ठीक आहे. चला मग आता आपण मी रजा घेते तुमची. आपण उद्या भेटू. उद्या आपल्याला शेवटचा थोडासा पोर्शन राहिलाय, तो पोर्शन गोल्डन पिरामिडचं मेडिटेशन असणार आहे. आणि रविवारी आपण सकाळी शक्तिपात आणि संध्याकाळी शेवटचा क्लासचं आपलं शेवटचं सेशन होईल. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. शुभरात्री. थँक्यू. थँक्यू, थँक्यू. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता, तसं काही नाही प्रॉब्लेम. मॅडम, हा, बोला ना. म्हटलं तुमचं आज मला गिफ्ट मिळालं. मिळालं का? हा, तर ते. हो, हा, बोला ना. आजच्या दिवशी मिळालं त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि मी आता आल्यावर ते ओपन केलं ऍक्च्युली. हा, मला आज खूप ट्रॅफिक जाम होता त्याच्यामुळे मी 8:05 ला घरी आले. बर. तर मी आता रेकॉर्डिंग सगळं ऐकीन. हा, मी अगदी शेवटच्या सेशनच शांत बसून ऐकू शकली. हा. पण मला तेच सांगायचं होतं की ते मला मिळालेलं आहे. आज आपण पूजा केली तिथे ठेवलंय. हो, हो. तर त्याची काय पूजा त्याचं काही करा. असेल तर सांगा. संध्याकाळची त्याची पूजा करा. आता त्याला उदबत्ती दाखवा. तुम्हाला तुमचं हम्म. रेकी झालंय? काय? रेकी रेकी झालंय? नाही मॅडम, हे बर, मी मग. पहिल्यांदाच करते. हा, मग काय करा. हे बघा, ते आता ट्रॅव्हल करून आलंय ना. तर आता सोनल मॅडम, हो, तुम्ही पण लक्षात ठेवा की तू ते ट्रॅव्हल करून आलंय, तर हो. त्याला थोडंसं मिठाच्या पाण्यानं धुवा पहिल्यांदा. ओके. अच्छा. ते मिठाच्या मॅडम पाण्याने. पण पायराईड आपण मॅडम आपण पायराईड मिठाच्या पाण्यात नाही ठेवत म्हणजे नाही नाही, करत नाही, ना. त्याला फक्त मिठाच्या पाण्यातून धुवून घ्या किंवा तुम्ही त्यावर स्प्रे करा गुलाब पाण्याचा. दुसरा पर्याय. गुलाब पाण्यात. हा, गुलाब पाण्याचा स्प्रे करा त्याच्यावर, त्याला पुसून घ्या छान. आणि मग त्याला काय करा, थोड्या वेळ आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेऊन, आता तुमच्या हाताला ऊर्जा जाणवते, तर तुमच्या हातामध्ये घेऊन त्याला छान प्रार्थना करा की माझ्या आयुष्यामध्ये कायम समृद्धी येत आहे आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे खूप सारा पैसा अट्रॅक्ट होत आहे. माझे काय म्हणतो आपलं, माझं घर सर्व ह्यानं भरलेलं आहे. असं करून तुम्ही त्याला प्रार्थना करा. आणि आणि माझ्या आयुष्यामध्ये समृद्धी येण्यासाठी तू पण एक कारण ठरावास, असं त्याला त्या स्टोनला पण एनर्जी द्या. त्याच्यावर डॉलर सिम्बॉल काढा. त्याला त्याला उदबत्तीचा तो जो धूप असतो ना त्याच्यावर धरा, म्हणजे त्याच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट होते. आणि मग तुम्ही तो तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. पण रात्रभर आणि देवाऱ्यावर माझं ठेवा. रात्रभर देवाऱ्यावर ठेवा आणि त्या. मॅम हा, बोला ना. माझं एकी झालंय मग मी काय करू? हा, तुम्ही सगळे सिम्बॉल काढायचे. चौकुरे काढायचा, झोनार काढून त्यातली निगेटिव्हिटी काढून टाकायची. आणि मग ज्यावेळेला त्यातली निगेटिव्हिटी निघून गेली तर परत चौकुरे, सेहेकी, डायकोमिओ, चौकुरे सगळं परत टाकायचं. शेवटी डबल चौकुरे टाकायचा. लास्टला टाकत असताना 2 चौकुरे टाकायचे. कारण म्हणजे ती एनर्जी स्टेबल होते तिथे. आणि मग तुम्ही काय करायचं, मग ते रात्रभर देवाऱ्यावर ठेवा आणि मग पर्समध्ये वापरायला घ्या. आणि प्रत्येक फुल मूनला तुम्हाला हे स्टोन रोज वॉटरने किंवा स्वच्छ पाण्याखाली धुवून परत ते ह्याच्यात ठेवणं गरजेचं आहे, मून लाईटमध्ये, फुल मूनला. म्हणजे ते चार्ज ओके. होतात ऑटोमॅटिकली. त्याच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी येते असते ना, ती निघून जाते. आलं लक्षात? ओके. हा, हे लक्षात ओके. ठेवा आणि थँक्यू, त्याप्रमाणे. थँक्यू मॅडम. हो, थँक्यू मॅम. यूज करा. तुमच्या पर्समध्ये ठेवा. तुमचे प्रॉब्लेम्स हळूहळू सगळे येस, कमी. तेच म्हटलं आजच्या दिवशी मिळालं त्याच्याबद्दल हो, ते ना सांगा होतं मला. माझ्या बहिणीचे धन्यवाद. कारण माझी बहीण ती प्रियांका आहे ना, प्रियांकानं तुम्हाला ते अगदी वेळेवर पाठवून दिलं, त्यामुळे तिला धन्यवाद म्हणा. येस, येस. प्रियंका, थँक्यू. त्याच्यामुळे ठीक. चालेल मॅडम. चला, ओके. थँक्यू, थँक्यू सो. ओके, थँक्यू. बाय बाय.
एंड होत नाहीये.